अन्न औषध प्रशासन विभागातील लिपिक राजू ढिंगरेचा लाच घेतानाचा एक जुना व्हिडिओ समोर आला होता। हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या निर्मल शर्मांशी एबीपी माझाने संवाद साधला तेव्हा त्यांनी या लाचखोरी प्रकरणी अनेक खुलासे केलेत। बघूयात। निर्मल शर्मा हे आपल्या सोबत आहेत। माझ्या इथं काही त्रुटी होती जे मी मान्य करतो माझ्या एफडीए मधून की साफसफाई नव्हती किंवा एक ड्रॉप वगैरे होता आणि फ्रीजमध्ये जे आहेत ते म्हणजे आमचा जो मेडिसिनचा फ्रीज आहे त्यामध्ये मेडिसिनच्या सोबत काही पाण्याची बॉटल किंवा ORS वगैरे हे ठेवलेले होते, हे मला मान्य आहे। की त्यानंतर मला सस्पेन्शनचा ऑर्डर आला 1 महिन्यासाठी की सस्पेन्शन तुम्ही जे आहे तुमचं दुकान बंद ठेवा। मी ते पण मान्य करतो की ठीक आहे माझ्याकडून चुका झाल्या ते मी करतो। मी 1 महिन्यासाठी बंदचा सस्पेन्शनचा ऑर्डर आला। त्यानंतर हे सस्पेन्शन मला मान्य नव्हता म्हणून ह्या ऑर्डरच्या म्हणजे ह्या आदेशाच्या विरुद्ध मी मंत्रालयामध्ये गेलो 7 तारखेला गेलो। माझी अपील वगैरे तयार करून मी राजू ढेरिंगे जे लिपिक आहेत त्यांना दिलं। त्यानंतर त्यांनी अपीलमध्ये माझं नाव टाईप वगैरे ॲड करून कम्प्युटरमध्ये मला एक पेपर दिला, हिअरिंगचा पेपर, की तुमची जी आहे ती 13 तारखेला सुनावणी आहे। तर मी 13 तारखेला तिथं परत गेल्यानंतर मला तिथं डॉक्टर रामदास गाडे हे भेटले। हे कॅबिनमध्ये होते, मी पहिला नंबर माझा होता। मी गेलो तिथं, ते डॉक्टर रामदास गाडे जे आहेत ते आतमध्ये माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांच्यासमोर मला बसवलं गेलं। मी तिथं बसून त्याच टाईमाला राजू ढेरिंगे तो पण आमच्या बाजूला होता। राजू ढेरिंगे जे आहेत तो मंत्री PA डॉक्टर रामदास गाडेंना त्यांना काय म्हणतो की ह्यांचं जे आहेत हे असं प्रकरण आहेत, सस्पेन्शन आहेत 1 महिन्याचा। तर डॉक्टर गाडेंनी न फाईल बघता किंवा न माझ्या इथं बघून सरळ हेच म्हणतात की ठीक आहे, एक लाईन मारली पेपरवर की ठीक आहे 2 लाईन मारल्या आणि म्हणते राजू ह्यांचं जे काही पण आहेत ते तुम्ही बघून घ्या। जर्नलिस्ट अनिल संगारे, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। तर मंत्रालयातल्या लाचखोरीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जो व्हिडिओ कैद करणारी व्यक्ती होती त्या व्हिडिओत कैद करणाऱ्या निर्मल शर्मा यांची आत्ता आपण मुलाखत ऐकली आणि त्यांनी या संदर्भामध्ये पैसे कसे मागितले जातात त्याचा खुलासा केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।